नितीन गडकरी राज्याच्या राजकारणामध्ये परतण्याची शक्यता आहे। विधानसभा निवडणुकीमध्ये भाजप हुकुमी एक्का उतरवणार का या संदर्भातल्या चर्चांना आता उधाण आलेलं आहे। नितीन गडकरी प्रदेश भाजपमध्ये सक्रिय होण्याची शक्यता आहे। भाजपमध्ये संघटनात्मक उलथापालथ होण्याची शक्यता आहे। तर गडकरी महाराष्ट्रात आल्यावर दिल्लीमध्ये कोण जाणार या संदर्भातल्या चर्चा देखील आता समोर आलेल्या आहेत। राज्यामध्ये भाजपच्या मदतीसाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी सक्रिय व्हावे, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाला ही सूचना केल्याचं देखील सूत्रांनी म्हटलेलं आहे। तर भाजप वरिष्ठांकडून नितीन गडकरींना राज्यात सक्रिय होण्याचा प्रस्ताव आहे। विधानसभा निवडणुकीमध्ये सभा घेण्याची गडकरींची तयारी आहे। तर राज्य भाजपमध्ये सर्वाधिकार मिळाले तर सक्रिय होण्याची गडकरींची तयारी असल्याची माहिती देखील सूत्रांकडून आपल्याला मिळते। राज्याच्या राजकीय वर्तुळातली सगळ्यात महत्त्वाची आणि मोठी बातमी आपण पाहतोय, नितीन गडकरी आता प्रदेश भाजपमध्ये सक्रिय होण्याची शक्यता आहे। विधानसभा निवडणुकीमध्ये भाजप आता हुकुमी एक्का उतरवणार का या संदर्भातल्या चर्चांना देखील आता उधाण आलेलं आहे। तर महत्त्वाची आणि मोठी बातमी आपण पाहतोय, नितीन गडकरी आता राज्याच्या राजकारणात परतण्याची शक्यता आहे। चेतन ननावरे आपले प्रतिनिधी आपल्याशी जोडले जात आहेत। मी चेतन यांच्याकडे जातोय। चेतन, राज्याच्या राजकीय वर्तुळामधली सगळ्यात महत्त्वाची बातमी म्हणावी लागेल, कारण नितीन गडकरी यांच्यात राज्यातील महत्त्वाची जबाबदारी देण्याची शक्यता आहे। गडकरी राज्याच्या राजकारणामध्ये परतणार असल्याची शक्यता आहे। अधिकची अपडेट काय? निश्चितच शुभम, एकंदरीतच नितीन गडकरी यांनी राज्यामध्ये कॅबिनेट मंत्री असताना केलेलं काम सर्व परिचित आहेत। 50हून अधिक उड्डाणपूल, मुंबई पुणे एक्सप्रेसवे असेल आणि त्यानंतर केंद्रामध्ये गेल्यानंतर रस्ते वाहतुकीमध्ये आणि एकंदरीतच उड्डाणपुलांच्या बाबतीत जी केलेली कमाल आहे त्या बाबतीत देशस्तरावर त्यांची प्रतिमा चांगली आहे। आणि आता सध्या राज्यात जर आपण पाहिलं असेल, बदलापूरची घटना असेल किंवा त्यानंतर शिवाजी महाराजांचा मालवणामध्ये पडलेला पुतळा असेल, यानंतर भाजप आणि एकंदरीत महायुती सरकारविरोधात जे वातावरण तयार झालेलं आहे आणि त्यामुळे कुठेतरी दुसरीकडे त्याच वेळी समरजित सिंग घाटगे असतील, हर्षवर्धन पाटील असतील यांच्या नेते मंडळांची भाजप सोडून जाण्याची चर्चा असेल, या सर्व पार्श्वभूमीवर जे विरोधात्मक वातावरण तयार झालेलं आहे त्यामुळे महाविकास आघाडीची सत्ता येऊ नये आणि महायुतीचे सरकार राज्यातलं जाऊ नये, त्यामुळे नितीन गडकरी यांनी राज्यामध्ये पूर्णपणे सक्रिय व्हावं अशी सूचना आहे ती संघाने केल्याची जी बातमी आहे ती सूत्रांकडून समोर येत आहे। आणि यामध्ये सर्वात मोठी अट जी आहे गडकरींची की फक्त चर्चा किंवा सूचनांपुरतं मला मर्यादित ठेवू नये, तर या निर्णय प्रक्रियेमध्येही मला समाविष्ट करून घेण्यात यावं। ज्या प्रकारची कोर कमिटी भाजपमध्ये काम करते त्यांच्याकडे जे निर्णयाचे अधिकार आहेत तसे अधिकारही मला देण्यात यावेत अशी सूचना त्यांनी केलेली आहे। आणि या विनंतीला मान दिला आणि या अटी पूर्ण झाल्या तरच आपण राज्यात सक्रिय होऊ असंही गडकरींनी सुचवलेलं आहे। त्यामुळे फक्त तुर्तास तरी विधानसभा निवडणुकीमध्ये सभा घेण्यामध्ये आपली मंजुरी आहे ती गडकरींनी दाखवल्याचंही माहिती समोर येत आहे। त्यामुळे गडकरींना आता निर्णय प्रक्रियेमध्येही समाविष्ट करून घेतलं जाणार का, त्या प्रकारची संमती त्यांना मिळणार का आणि त्यानंतर गडकरी राज्यातल्या राजकारणामध्ये पूर्णपणे सक्रिय होणार का हे पाहावं लागेल। 2 महिन्यामध्ये जर गडकरी सक्रिय झाले तर कुठेतरी राज्यातलं वातावरण आहे ते भाजपच्या बाजूने झुकू शकतं अशी अपेक्षा संघाने व्यक्त केलेली आहे। त्यामुळे आता गडकरी देवेंद्र फडणवीस यांच्या खांद्याला खांदा लावून राज्यातल्या राजकारणात येणार का हे पाहणं महत्त्वाचं असेल। चेतन, महत्त्वाचे अपडेट या बातमीच्या संदर्भातले पोहोचवलेले आहे, तुर्तास धन्यवाद। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।